नमस्कार. तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने महालक्ष्मीची रांगोळी काढायची आहे. नवरात्र स्पेशल घटस्थापनेला काढण्यासाठी हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलाय. नवरात्रीची तयारी सुरू झाली का? कुठल्या दिवशी कोणत्या रंगाच्या कुठल्या साड्या नेसायच्या हे सगळं ठरलं असेल ना तुमचं. मग त्याचप्रमाणे आपण 9 दिवस वेगवेगळ्या रांगोळ्या सुद्धा घालू. रांगोळीचं काय महत्व आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगितलेलंच आहे. त्यामुळे जसं आपण छान छान साड्या नेसूया, रोज वेगवेगळे पदार्थ करूया, त्याचप्रमाणे घराच्या इथे सोप्या छान सुंदर अशा रांगोळ्या देखील काढूया. यासाठी मित्रकलावर रोज तुमच्यासाठी रांगोळ्या मी घेऊन येणार आहे. त्यामुळे मित्रकलाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी साधारण 14 इंचाची ही अशी रेषा काढून घेतली. हा साईज तुमच्या इथल्या जागेनुसार तुम्ही नक्की बदलू शकता. आता आपल्याला या रेषेचा मध्य काढायचा आहे. तर 14 इंचाची रेषा आहे, तर साधारण 7 इंचावर मी खूण करून घेतेय. म्हणजे आपल्याला हाफ सर्कल काढायचं आहे, ते काढायला आपल्याला मदत होईल. हा, आणि रेषेच्या कडेने साधारण एक दीड इंच आपल्याला अंतर सोडायचंय. कारण जी साडी आपण महालक्ष्मीची काढणार आहोत त्याच्या काठासाठी हे अंतर आपण सोडलंय. आणि आता आपण दोऱ्याच्या साह्याने, म्हणजे दोरा, लोकरीचा दोरा किंवा कुठलाही दोरा तुम्ही घेऊ शकता, आणि त्यांनी आपल्याला हे मोठं आणि त्याच्या आतमधलं हाफ सर्कल काढायचंय. कधी कधी काय होतं ना, हे हाफ सर्कल काढताना थोडं इकडे तिकडे जाऊ शकतं. तर अशा वेळेला थोडं हाताने आपण जरी ते ऍडजस्ट केलं तरी चांगलं वाटतं. तेवढी आपल्याला आयडिया नक्की असते. आता ठराविक अंतरावर, साधारण मी एवढं अंतर घेतलंय, एवढ्या अंतरावर आपल्याला खुणा करून घ्यायच्यात. आता हे किती पार्ट पाडावेत हे तुमच्यावर अवलंबून आहे. फुल फ्रीडम आहे तुम्हाला याच्यामध्ये. फक्त जेवढे पार्ट तुम्ही बाहेरच्या हाफ सर्कलला पाडाल तेवढेच हे जे आतमध्ये छोटं हाफ सर्कल पाडलंय त्याला पण पाडायचे, आणि मग ते दोन्ही पार्ट जोडायचे. म्हणजे जे हाफ सर्कल आहे त्याचा समान भाग तयार व्हायला मदत होते आपल्याला. कधी कधी काय होतं ना, हे भाग होताना कमी जास्त, म्हणजे छोटे मोठे असे देखील होतात, पण रांगोळी पूर्ण झाल्यावर हे छान दिसतात. त्यामुळे त्याची काळजी अजिबात करू नका. आता महालक्ष्मीचा चेहरा काढायचा आहे, तर त्याच्यासाठी वरच्या बाजूला ती आडवी लाईन आणि खाली यू सारखा आपण शेप काढलाय, म्हणजे इंग्लिश यू सारखा शेप काढलाय. आणि आधी वरच्या बाजूचा महालक्ष्मीचा मुकुट आपण काढून घेऊया. त्याच्यासाठी अशा हाफ सर्कलनी तो असा मस्त मुकुट तयार होतो. तर आपण अगदी सोप्या फॉर्म मध्ये ही महालक्ष्मी काढतोय, जी सगळ्यांना जमेल. म्हणजे तुम्ही कधी याच्या आधी चित्र जरी काढलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला ही रांगोळी काढायला नक्की जमेल, ही 100% गॅरंटी आहे. आता वरच्या बाजूला जो पदर असतो आलेला, त्याच्यासाठी आपण हाफ सर्कल, हे हाफ सर्कल तुम्हाला पाहिजे असेल तर दोऱ्याने काढा किंवा अगदी हाताने काढलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर हे असे काठ आपल्याला दाखवायचे. आता चेहरा महत्वाचा देवीचा. तर चेहऱ्यासाठी असा खालच्या बाजूला तोंड करून असलेलं अक्षर काढायचे, म्हणजे तो महालक्ष्मीचा नाम असतो ना, तो छान येतो. आणि मग बाजूला असे कान. आता ह्या अक्षरनं मला थोडं जवळ वाटलं मुकुटाच्या, त्यामुळे थोडं त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं. कारण कुंकू काढायचंय मोठं, म्हणजे त्याच्यामुळे महालक्ष्मी ओळखायला येते, तर त्याच्या मोठं कुंकू इथे काढून घेतलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते रंगवताना सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्यामुळे त्याची काळजी अजिबात करू नका. आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवीचे डोळे आणि नथ, या गोष्टी आल्या पाहिजेत. तर या आपण काढून घेऊया आणि मग हळूहळू आपल्याला रंगाची तयारी देखील करायची. हा, खरं राहिलं, जेव्हा अलंकृत पूजा केली जाते, तर अलंकार पूजा ज्याला म्हणतात, तर त्याच्या वेळेला असं गळ्याच्या इथे महालक्ष्मीच्या खूप मोठं गळ्यातली असतात. तर त्याच्यासाठी आपण हा असा उभा एकदम यू शेप काढलाय आणि मग त्याच्यामध्ये आलेल्या लाईन्स खोडून टाकल्या. तर सगळ्यात मोठं असं जे मी जेव्हा फोटो बघितला महालक्ष्मीचा, तर सगळ्यात मोठं असं गोल असलेलं, आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला नक्की माहिती असेल. त्यामुळे तुम्हाला जे माहिती असेल या गळ्यातल्याला काय म्हणतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला देखील माहिती कळेल याची. तर त्याच्यासाठी असं गोल काढले, आणि मधले ते फार डिटेल आपल्याला करायचं नाहीये, ते रंगवताना मी तुम्हाला दाखवेन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीचे पाय. तर अशा प्रकारे आपण देवीचे पाय देखील इथे काढून घेतलेत. तर ऑलमोस्ट आपल्या देवीची सगळी मूर्ती तयार झाली आहे. आता आपल्याला ही रांगोळी 3D काढायची आहे. सो हा 3D इफेक्ट येण्यासाठी आपण प्रत्येक पार्टला असं डिवाइड करून घेतोय. याच्यामध्ये रंग भरायला आपल्याला सोपं पडेल. कसे रंग भरायचे आणि हे आपण का केलंय हे हळूहळू कळणारच आहे तुम्हाला. त्यामुळे
सावकाश पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे हा, म्हणजेच ही रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने पटकन काढता येईल. तुम्ही अजूनही मित्रकलाला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका हा. सबस्क्राईब कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच पद्धतीने रोज तुमच्यासाठी खास मी वेगवेगळ्या रांगोळ्या घेऊन येते. ह्या तुम्हाला आवडत असेल आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मला छोटंसं थँक्स म्हणावं असं वाटलं तर आपल्याकडे सुपर थँक्स आहे. तिथून तुम्ही मित्रकलाला आर्थिक सहाय्य नक्की करू शकता. आता रांगोळीला 3D इफेक्ट येण्यासाठी त्याच्यात वापरले जाणारे रंग हे सगळ्यात महत्वाचे. म्हणजे रंग तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी आता साडीचा रंग निळा घेतलाय, त्याच्याऐवजी तुम्ही लाल घ्या, हिरवा घ्या, तुमच्या आवडीने रंग घ्या. फक्त तो कसा भरायचा तर आपण मगाशी 2 पार्ट पाडलेत की नाही त्या घड्यांचे, तर एका पार्ट मध्ये जो कुठला रंग घ्याल त्याची लाईट शेड द्यायची आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला डार्क शेड द्यायची. आता आपण काय करतोय, पहिली आपण ही लाईट शेड भरून घेतोय, म्हणजे लाईट ब्ल्यू जो माझ्याकडे रंग आहे तो मी भरून घेते आधी. आणि मग तो झाला की दुसऱ्या बाजूला आपल्याला डार्क ब्ल्यू रंग द्यायचा आहे. तर हे केल्यामुळे जो रांगोळीचा 3D इफेक्ट आहे हा खूप छान येतो. आणि हे अशा शेड देणं हे आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचंय, म्हणजे खऱ्या अर्थाने रांगोळी 3D दिसेल. आता तुम्हाला दिसत असेल, आता जास्त चांगल्या प्रकारे रादर दिसत असेल की पहिला लाईट ब्ल्यू आहे आणि दुसरा आता मी जो रंग भरते हा डार्क ब्ल्यू कलर आहे. तर चला पटकन हा डार्क ब्ल्यू कलर भरून घेऊया आणि मग काठ कसे रंगवायचे ते आपण बघूया. तर मी मगाशीच सांगितलं, कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी घेऊ शकता. कुठलंही कॉम्बिनेशन, साडीचं कॉम्बिनेशन छानच वाटतं. तर पहिला साडीचा रंग देऊन झाला. आता काठांना मी पिंक कलर घेतले. सो काठ करताना पण हे लक्षात ठेवा, जिथे लाईट ब्ल्यू दिलाय त्याच्या शेजारी लाईट पिंक कलर, जिथे डार्क ब्ल्यू दिलाय त्याच्या शेजारी डार्क पिंक कलर. जर हे थोडं जरी चुकलं ना तर तो 3D इफेक्ट निघून जाईल. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे हे असं करणं. तर आपण असं पूर्ण काठ आता हे आधी पहिले लाईट पिंक कलर देऊन घेते आणि मग त्याच्यानंतर डार्क पिंक कलर हे देऊन मी रंगवून घेते. रांगोळी काढणं का महत्वाचं आहे हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जो आर्ट थेरपीचा व्हिडिओ आहे. सो आर्ट थेरपीच्या दृष्टीने म्हणजे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा रांगोळी काढणं ही एक थेरपी आहे. त्यामुळे नक्की रोज रांगोळी काढा. म्हणजे नवरात्रात तर किंवा सणावाराला आपण रांगोळ्या काढतोच, पण रोज सुद्धा दारासमोर रांगोळी काढा. ह्यामुळे आपली मानसिक शांतता, स्वास्थ्य खूप छान राहतं आणि घराला आपण एक प्रकारचं डेकोरेशन देखील करतो. त्यामुळे दोन्हीकडनं फायदे. आता बघा, काठ रंगवून झाल्यानंतर असे मस्त तो 3D इफेक्ट तुम्हाला आता जाणवत असेल, हो ना? तर आता जी जर असते काठांना, कारण महालक्ष्मी करतोय तर जरीची साडी, तर जर सुद्धा आपल्याला याच पद्धतीने रंगवायची आहे. जिथे आपण लाईट पिंक कलर दिलाय किंवा लाईट ब्ल्यू कलर दिलाय तिथे आपण येलो कलर फील करून घेणार आहोत. आणि जिथे डार्क रंग दिलाय तिथे जो पिवळा रंग आहे त्याच्यामध्ये थोडासा केशरी रंग, म्हणजे येलो प्लस ऑरेंज कलर आपण मिक्स करून तिथे देणार आहोत. म्हणजे हा 3D इफेक्ट मिळते. अशा साडीच्या छान घड्या कायमस्वरूपी राहतील. आता ही 3D रांगोळी महालक्ष्मीची काढतोय ना, तशी मी मागे दिवाळीची देखील रांगोळी टाकली होती. आता दिवाळी पण येते तेव्हा ती रांगोळी परत तुम्ही बघू शकता. आणि अशा अनेक वेगवेगळ्या 3D रांगोळी मी मित्रकला चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्यामुळे त्या सुद्धा चेक करा. आता आपण वरच्या बाजूचा जो साडीचा पदर आहे तो तिथे आपण घड्याने दाखवणार आहोत. बऱ्यापैकी प्लेन रंग निळा दिलाय, फक्त त्याला थोडा उठाव येण्यासाठी, नाहीतर तो खूपच प्लेन दिसेल खालच्या ह्याच्यापेक्षा, म्हणून त्याच्या बॉर्डरला थोडा डार्क ब्ल्यू रंग दिलाय आणि काठाच्या इथे पिंक कलर दिलाय. चेहरा उठून दिसावा, चेहरा उठून दिसावा याच्यासाठी मी चेहऱ्याच्या मागे मात्र डार्क ब्ल्यू रंग तुम्हाला दिलेला दिसेल. त्यामुळे नंतर तुमच्या लक्षात येईल हा इफेक्ट कसा येईल तो. आणि अगेन आपण इथे सुद्धा जर काठाच्या इथे छान अशी नक्षी थोडी काढून घेतली. आता अगदी सोपं मला दाखवायचं होतं त्यामुळे तुम्हाला ही चेक्सची नक्षी दाखवली, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही नक्षी इथे काढू शकता. आणि जर म्हणजे ते बुट्टे दाखवण्यासाठी येल्लोचे फक्त असे डॉट डॉट ठेवले की मस्त अशी ही साडी छान तयार झाली. आता आपल्याला जिथे ते अलंकार दाखवायचे तर ते डायरेक्ट करण्यापेक्षा त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असावी. आणि मुळात महालक्ष्मीला इथे असा ब्लाउज पीस लावला जातो, तर म्हणून आधी ते आपण भरून घेतोय. हे रंग फार दिसणार नाहीयेत नंतर, कारण याच्यावर अलंकाराचे रंग येणार आहेत, म्हणजे पिवळा केशरी हे रंग येणार आहेत.
आधी मुकुटाला आपण रंग देऊन घेऊया. तर सोन्याचे दागिने दिसण्यासाठी डायरेक्ट येल्लो कलर न वापरता त्याच्यात थोडं शेडिंग करणार आहोत. म्हणून आधी मी काय केलं, येल्लो प्लस ऑरेंज कलर दिला, तोच आपण खाली देणार आहोत. जशी ती मोठी माळ आहे त्याला, आणि हे मधले जे दागिने आहेत ते अगदी डिटेल न करता अशा थोड्या छोट्या छोट्या रेषा काढत इथे आपण गेलं की ते भरगतच दागिने देखील दिसतील आणि दिसायला देखील ही रांगोळी छान दिसेल आणि काढायला देखील खूप सोपी असेल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या रेषा, मग मध्येच वाटलं तर थोडे तुम्ही डॉट सुद्धा इथे ठेवू शकता, म्हणजे अशी ती बोरमाळ वगैरे असं तुम्हाला दाखवता येईल. किंवा गळ्यातली ठुशी दाखवण्यासाठी काय केलं की तोच तो ऑरेंज आणि येल्लो कलर थोडा जास्त दिला तिथे, आणि मग त्याच्यावर छोटे छोटे मी येल्लो कलरचे स्पॉट देते. त्यामुळे आपोआपच त्याला असं ते सोन्याची झळाळी असते ना, तसा तो इफेक्ट आपण इथे तयार करू शकतो. आणि सेम असेच येलो कलरचे स्पॉट, लेमन येलो कलर किंवा अगदी ब्राईट येलो कलरचे स्पॉट खालचे जे अलंकार काढलेत त्याच्यावर दिले. आता जी मगाची मोठी माळ आपण दाखवली, तर त्या माळेवर देखील आपण तो जो केशरी प्लस येलो कलर, म्हणजे केशरी प्लस पिवळा रंग तयार केला होता तो आधी देऊन घेतला. त्याचे असे गोळे म्हणजे स्पॉट ठेवले आणि मग त्याच्यावर असं थोडं बोट लावून त्याला चपटा भाग केला, म्हणजे एक्झॅक्ट त्या माळेसारखा इफेक्ट तिथे तयार होतो. आणि मग त्याच्यावर काय करायचं, परत एकदा येलो कलर ठेवायचा आणि त्याच्यावर बोट ठेवून असा तो चपटा त्याला करायचं, म्हणजे ती माळेसारखं दिसतच असेल तुम्हाला. मस्त वाटतंय ना? आवडलं असेल तर आत्ताच लाईक करा हा. आणि आता अलंकार तर आपण काढले, पण शेवटी देव छान दिसतात फुलांनी, तर असं माझ्या डोक्यात आलं की छान अशी एक छोटीशी फुलांची माळ आपण काढावी. त्यामुळे मी काढली. ही ऑप्शनल, तुम्हाला काढायची असेल तर काढा, नाही तर नाही काढली तरी चालेल. आता जो मुकुट आपण केलाय त्याला वरच्या बाजूला पिवळा रंग आणि खालच्या बाजूला थोडासा केशरी आणि लाल रंग मिक्स करून दिलाय. म्हणजे अगेन तोच 3D इफेक्ट आपल्याला किंवा ते सोन्याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यासाठी हे असे रंग दिले की छान तो 3D इफेक्ट आपला कायम राहतो. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे महालक्ष्मीचा चेहरा. तर अगदी काळा रंग आपल्याला या चेहऱ्याला द्यायचा आहे. डोळे तुम्हाला मी आता रंगवताना डोळे सोडून काळा रंग देते, पण तुम्ही डायरेक्ट आधी सगळीकडे देऊन नंतर टूथपिकने वगैरे डोळे ते कोरलेत तरी देखील हे छान होऊ शकतं. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. तर हा काळा रंग भरला आणि डोक्यावरचं जे चंदन असतं ते पिवळ्या कलरचं असतं महालक्ष्मीचं, तर तो पिवळा कलर आपण देऊन घेऊया. बघा, सोन्याच्या ठिकाणी जर मी पिवळा कलरचा सगळीकडे वापरला असताना तर हे जे महालक्ष्मीचा चेहरा आहे तो तेवढा उठून दिसला नसता. त्यामुळे आपण बाकी सगळीकडे केशरी प्लस पिवळा रंग वापरलाय आणि जे भाग आपल्याला उठून दिसले पाहिजे त्या ठिकाणी आपण पिवळा रंग वापरलाय. तर रंगसंगती अशी केली की म्हणजे थोडक्यात आपण रंगसंगती बदलली ना की आपोआप रांगोळी काय किंवा चित्र काय हे उठून दिसायला मदत होते. आता सगळ्यात महत्वाचं कुंकू, तर अगदी लाल रंग तिथे ठेवून, जसं आपण मगाशी माळेच्या बाबतीत केलं ना की असा छोटासा स्पॉट ठेवायचा त्या रंगाचा आणि मग नंतर वरनं त्याला बोट लावलं की असं थोडं चपटं करायचं. तर कुंकू झालं. आता सगळ्यात महत्वाची नथ. मगाशी मी नथ काढली नव्हती कारण ती एनिवेज चेहऱ्यात नंतर गेली, तर वरनं मी ती काढली. आधी लाल स्पॉट ठेवून शेजारी छोटे छोटे पांढरे स्पॉट ठेवले आणि अशी मस्त नथ तयार झाली आणि पायाला सुद्धा रंग लावून घेतलाय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते पाय काढल्यानंतर त्याच्या खाली काहीतरी असावं म्हणून असं पाटासारखं डिझाईन काढलं. आणि महालक्ष्मीला वेणी असते, बऱ्याच वेळेला फुलांची वेणी माळलेली असते गळ्यामध्ये, तर ती दाखवायची होती. तर ही देखील अगदी सोप्या पद्धतीने पांढऱ्या रंगाचे असं बोटानेच म्हणजे फुलं दाखवता येईल असे लाईन लाईन एका शेजारी एक शेजारी ठेवून असे फुलं केलेत. फक्त हा रंग एकदम पांढरा नाही घेतलाय, त्याच्यामध्ये थोडासा पिवळा रंग मिक्स करून ही वेणी काढली. तर ह्याच्या ठिकाणी ऑप्शन म्हणून तुम्ही अस्टरची फुलं देखील काढू शकता. तर अशी ही आपली मस्त आणि सोपी रांगोळी तयार झाली. कशी वाटते रांगोळी? मला माहितीये की तुम्हाला नक्की आवडलेली असेल आणि काढायला देखील सोपी वाटलेली असेल, हो ना? हो, मग नुसतं हो म्हणू नका, लगेच कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला ही रांगोळी सोपी वाटली की नाही. कशी वाटली ही महालक्ष्मीची अतिशय सोपी रांगोळी? मला नक्की माहितीये की तुम्हाला आवडलेली असणार आहे. हो, मग पटकन लाईक करून टाका ना आणि कमेंट मध्ये कशी वाटली हे देखील मला सांगा. याच पद्धतीने रोज वेगवेगळ्या रांगोळी येणार आहे. म्हणजे आज पहिला दिवस म्हणून आपण देवीची रांगोळी काढली, पण मी रोज अगदी सोप्या रांगोळ्या म्हणजे दाराजवळ काढायच्या रांगोळ्या, बोटानी काढायची रांगोळी, केरळी पद्धतीची रांगोळी,
फुलांनी काढायच्या रांगोळ्या, अशा वेगवेगळ्या रांगोळ्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या 9 दिवस तुमच्यासाठी येणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि 9 दिवस नवरात्र उत्सव रांगोळ्या काढून सेलिब्रेट करा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.